नमस्कार. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 21 ऑक्टोबर. आज आपण 21, 22 आणि 23 या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल जर पाहायचं गेलं तर इकडे श्रीलंकेच्या दक्षिण भागात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे. उद्या याचं वेल मार्क लो प्रेशर एरिया बनेल 22 ऑक्टोबर रोजी, थोडंफार पुढे सरकेल. त्याच्यानंतर आणखीन पुढे सरकेल इकडे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीवर. याचं डिप्रेशन मध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे. सध्याचा ट्रॅक हा असा दाखवत आहे. इथून पुढचा ट्रॅक लवकरच अपडेट होईल आणि असाच ट्रॅक असणार इकडे आंध्र प्रदेशचे इकडे मध्य उत्तर भाग आणि कर्नाटकच्या मध्य भागातून असंच अरबी समुद्रात जाण्याचा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे. आणि या सिस्टीममुळे राज्यात पुढील 2 ते 3 दिवसात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. सध्या जर सकाळच्या 8 वाजताच्या सॅटेलाइट इमेज मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्यानंतर अहिल्यानगरचे इकडे दक्षिण भाग असतील, इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या भागातून काही भागात ढगांची निर्मिती जास्त झालेली आहे आणि काही भागात हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित अरबी समुद्रात पावसाचे ढग सक्रिय आहेत. आणि इकडे अकोला असेल, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडचे उत्तर भाग या भागातून, तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार अंशतः ढगाळलेला हवामान सध्याच्या सॅटेलाइट इमेज नुसार आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 21 ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 21, 22 आणि 23 ऑक्टोबरचा जिल्हा वाईज. तर आज या तालुक्यातून पावसाची शक्यता जरा जास्त आहे. इकडे कुडाळ, सावंतवाडी, हिंगलज, आजरा, याच्यानंतर कागल, राधानगरी, त्यानंतर इकडे वैभववाडी, कुडाळ, राजापूर, लांजा, त्यानंतर गंगापूर, सातारा जिल्ह्यात कराड, कोरेगाव, पाटण, त्यानंतर इकडे महाबळेश्वर, हे जे पश्चिमेकडील भाग आहेत, वाई या भागातून, खंडाळा या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे. जत, कवठे महांकाळ, मिरज, तासगाव, विटा, आटपाडी, त्यानंतर इकडे पलूस, तासगाव हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. त्याचप्रमाणे इकडे खेड, चिपळूण, दापोली, मदनगड, त्याच्यानंतर इकडे महाड, मसाळा, पुणे जिल्ह्यात मुळशी हवेली, भोर, पुणे सिटी, त्यानंतर इकडे मावळ हा जो पट्टा आहे या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा, सांगोली, माळशिरस, त्यानंतर इकडे मोहोळचा काही भाग असेल, बार्शीचे काही भाग असतील, अक्कलकोट या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे. त्यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात धरणी, चिखलदरा, अचलपूर, त्याच्यानंतर इकडे मोर्शी, वारूद, अंजनगाव, चांदूर बाजार, त्यानंतर इकडे तेवसा, चांदूर, याच्यानंतर इकडे नंदगाव, खांदेश्वर हा जो पट्टा आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हरा, पतूर, त्यानंतर इकडे बुलढाणा जिल्ह्यात मेहकर, देऊळगाव राजा, त्यानंतर बदनापूर, जालना, त्यानंतर अंबट, तसेच कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंबरी, वैजापूर, याच्यानंतर इकडे नाशिक जिल्ह्यात येवला, नंदगाव, चंदवड, मालेगाव हा जो पट्टा आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, याच्यानंतर इकडे चोपडा, यावर, रावेल हे जे तालुके आहेत या भागातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भागात होईल, काही भाग कोरडे राहतील. आता या तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही भागात होईल, राहिलेले भाग कोरडे सुद्धा राहतील. ज्या भागात स्थानिक ढग निर्मिती होईल त्या भागात पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आजचा जर 21 ऑक्टोबरचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला
तर आज सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, रायगड, पुणे, सोलापूर हा जो पट्टा आहे कोल्हापूर या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज बऱ्यापैकी दिसत आहे. पण सार्वत्रिक पाऊस नसेल, हा तुरळक ठिकाणी थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील. तसेच इकडे पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, जळगाव, अमरावती, याच्यानंतर इकडे वाशिम, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढगनिर्मिती होऊन तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, जालना, नाशिकचे पूर्व भाग या भागातून पावसाची शक्यता जरा जास्त राहील. उर्वरित स्थानिक ढग निर्माण झाले तरच पाऊस राहील, अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाहीये. मुंबई विभागात सुद्धा तुरळक ठिकाणी जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. आजसाठी 21 ऑक्टोबर साठी विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाहीये, पण स्थानिक ढगांवर लक्ष द्या. हे कसं असतं, एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन उष्णतेमुळे एका दुसऱ्या ठिकाणी एका गावासाठी पाऊस होतो, दुसऱ्या गावात पाऊस नसतो. त्याच्यामुळे स्थानिक ढगांकडे थोडंफार लक्ष द्या दुपार नंतर. त्याच्यानंतर उद्या 22 ऑक्टोबरला इकडे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, रायगड, पालघर, त्याच्यानंतर इकडे ठाणे, नाशिक हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्या दिसत आहे. तसेच इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, सांगली हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस. त्यानंतर अमरावती, अकोला, वाशिम, जालना, बीड, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जना व हलका मध्यम पाऊस होऊ शकतो. गडचिरोलीच्या दक्षिण भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाऊस राहील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, परभणीचे राहिलेले भाग हा जो पट्टा आहे या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज राहील, अन्यथा पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्माण नाही झाले तर पावसाची शक्यता ही नाहीये. त्याच्यानंतर 23 ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर 23 ऑक्टोबरला सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, ठाणे, सातारा हा जो पट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील. पण सार्वत्रिक पाऊस असेल, हा 3 दिवसाचा पाऊस आहे, हा सार्वत्रिक नसेल, वळीव स्वरूपाचा पाऊस असतो. उन्हाळी जो पाऊस असतो त्या स्वरूपाचा पाऊस हा राहील. त्यानंतर सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मध्य पूर्व भाग, पुणे, अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे, बीड, परभणी हा जो पट्टा आहे या भागात हिरव्या कलर मधील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता स्थानिक ढग निर्माण झाले तर राहील तुरळक ठिकाणी. तसेच यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील दुपारनंतर 23 ऑक्टोबर रोजी. इकडे उत्तरेकडील जे जिल्हे आहेत विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार पावसाची शक्यता 23 ऑक्टोबर रोजी दिसत नाहीये. तसेच इकडे पालघर आणि नाशिकचे पश्चिम भाग थोडंफार ढगाळलेलं हवामान राहील. हलके मध्यम थेंब कुठेतरी होऊ शकतात स्थानिक ढग निर्माण झाले तर. तर श्रीलंकेच्या दक्षिण आणि पूर्व भागात जे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेलं आहे याच्यामुळे आता हळूहळू दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून वाऱ्याचा फ्लो चालू होईल, बाष्पयुक्त वाऱ्याचा. त्याच्यामुळे पावसाची तीव्रता आता जसे जसे दिवस पुढे जातील तसं तसं पाऊस थोडाफार मेघगर्जनेसह सक्रिय होण्याचा अंदाज आहे राज्यात मगाशी सांगितल्या प्रमाणे. आणि ढगांची दिशा सुद्धा अशीच असेल, उत्तर आणि पश्चिम भागात, म्हणजे उत्तरेकडून येणार असंच पश्चिम भागात उत्तरेकडे जाणार. ढगांची जी दिशा असते ती उत्तर पश्चिम दिशेने पुढे असेल. तर हा होता 21, 22 आणि 23 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे, बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.